ह्या शिमगोत्सवाची मित्रांनो एक खास गोष्ट म्हणजे अशी की ह्या शिमगोत्सवामध्ये आपल्याला हिंदू मुस्लिम ऐक्याचं मित्रांनो प्रतीक पाहायला मिळतं। पंजोबा होते त्या काळात सुद्धा इथे पालखी आलेली आहे आणि जुन्या लोकांनी ही हिंदू मुस्लिम एकता ठेवून इथे पालखीला इथे मान देऊन इथे येऊन तिची ओटी बोलून ती हमेशा जाण्यासाठी आणि ती सध्या आम्ही अजूनपर्यंत चालू ठेवलेली आहे। आणि हे शेवटचं घर आहे रोहितचं आणि मग त्याच्यानंतर मग डायरेक्टली मित्रांनो पालखी आहे ना ती मग गडावर जाईल। इकडे आहेत त्या पालख्या आणि ह्या रेडजाई देवीच्या भेटीला त्या आलेल्या आहेत। कर्जाबाई सोमाजीचं चांगलं नमस्कार मित्रांनो, मी विनायक भाई तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या हक्काच्या मराठमाळी युट्यूब चॅनलमध्ये। तर कसा ना मित्रांनो, श्रीदेव सोमेश्वर व श्रीदेवी करंजेश्वरीचा मित्र हो शिमगोत्सव सोहळा 2025 हा मित्रांनो आजपासून चालू होत आहे आणि आता वाजलेला बरोबर दुपारचे 3:15। कसा ना मित्रांनो 3 वाजता टायमिंग होता पालखी बाहेर निघण्यासाठी, आपल्याला झालेला आहे नेहमीप्रमाणे उशीर। चला जास्त वेळ घेत नाही मित्रांनो, इंट्रोलाच डायरेक्टली थेट जाऊया गोळकोटमध्ये। सगळ्या गोष्टी तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये कळणार आहेत मित्रांनो। तर चला एकंदरीत व्हिडिओमध्ये संपूर्ण अगदी शेवटपर्यंत बनून राहा। मित्रांनो आता आपण मंदिराची आलेलो आहोत, बघू शकता बऱ्याचशा अशा गाड्या लागलेल्या आहेत मित्रांनो। खूप जास्त प्रमाणात गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते या शिमगोत्सवामध्ये आणि समोरच आहे श्रीदेवी करंजेश्वरीचं मित्र हो मंदिर, बघू शकता। तर चला आता पालखी बाहेर पडलेली आहे, आपल्याला थोडीशी चुकामुक झालेली आहे। सो आता ज्या ठिकाणी पालखी आहे मित्रांनो तिथे आपण जाऊया। तर मित्रांनो म्हणतात ना की नशिबात असं लागतं, बघू शकता आपल्याला पालखी देखील आता मिळालेली आहे। काय आहे ना, मंदिरातून बाहेर पडताना आपल्याला बघायला मिळालं, पण इथे का होईना आपल्याला मित्रांनो दर्शन झालेलं आहे। आणि आता थोड्याच वेळामध्ये मित्र हो पालखी आहे ना ते आता पुढे जाईल आणि बघू शकता आपले मित्र देखील इथे भेटलेले आहेत। जर्नी विथ निखिल आता आपल्यासोबत आलेले आहे आणि आपला मित्र तेजस बऱ्याच दिवसांनी मित्र भेटगाठ झालेली आहे। शिमग्याच्या निमित्ताने बऱ्याच असे मित्र आहेत ना आपल्याला, ते आपल्याला पुढे मिळणार आहेत। आम्ही मुंबईतून यांचे फॅन आहेत हे पण सांगतो। तर मित्रांनो तुम्ही कोकणामध्ये आहे ना बऱ्याचशा ठिकाणी शिमगोत्सव अनुभवत असालच। कसं ना कोकणामध्ये प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने शिमगोत्सव साजरा केला जातो आणि खास करून मित्रांनो आज आपण आलो आहोत गोळकोटचा शिमगोत्सव पाहण्यासाठी। ह्या शिमगोत्सवाची मित्रांनो एक खास गोष्ट म्हणजे अशी की ह्या शिमगोत्सवामध्ये आपल्याला हिंदू मुस्लिम ऐक्याचं मित्रांनो प्रतीक पाहायला मिळतं। त्याचं कारण मी आता तुम्हाला पुढे दाखवेनच। कसं आहे ना, सगळ्यात पहिल्यांदा जी पालखी आहे ती आता मंदिरातून बाहेर पडल्यावर चौगुले बांधव आहेत आपले त्या ठिकाणी येते, त्या ठिकाणी पालखीची आरती केली जाते आणि त्यानंतर ही जी पालखी आहे ना मित्रांनो ती गोविंदगडाच्या दिशेने रवाना होते। सो आता आपण थोड्याच वेळामध्ये इथे जे चौगुले बांधव आहेत ना त्यांच्याकडे जाऊन आज सर्व गोष्टींची मित्र हो माहिती आहे ना ते आता आपण थोड्याच वेळामध्ये जाणून देखील घेऊया। तसंच इथले ग्रामस्थ आहेत ना मित्रांनो त्यांच्याकडून देखील आपण एकंदरीत त्या शिमगोत्सवाबद्दलची माहिती आहे ना ती देखील जाणूया। चालू कर। श्रीदेव सोमेश्वर आणि श्रीदेवी करंजेश्वरी देवस्थानचा हा शिमगोत्सव आता चालू होतोय। शिमगोत्सव हा चालू होतोय आणि आताच पालखी ही देवळाकडून चौगुले यांच्याकडे आरतीसाठी येते। या शिमग्याचं वैशिष्ट्य म्हणजे हिंदू आणि मुस्लिम या दोघांचं ऐक्य असणारा असा शिमगा आहे। आणि आता प्रथमतः चौगुल्यांची मानाची आरती होईल आणि इथून पुढे शिमग्याला सुरुवात होईल। ही अनेक वर्षांची परंपरा आहे। फार पूर्वी ह्या घराण्याकडे देवस्थानचे दागिने होते आणि त्यामुळे त्याच्यानंतर ते दागिने देवस्थानकडे सुपूर्द केल्यानंतर त्यांचा सन्मान म्हणून आपण इथं दरवर्षी जी पालखी आहे ती पालखी इथे ते चौगुल्यांची आरती होते आणि आपल्या शिमग्याला पुढे सुरुवात होते। ही अनेक वर्षाची परंपरा ही देवस्थाननी पण राखून ठेवली आणि चौगुले ह्या कुटुंबियांनी पण राखून ठेवली आहे। तर ह्या
सर्व लोकांचा आम्ही आभार मानतो. आता याच्या पुढे शिमगा हा चालू होऊन याच्यानंतर पालखी ही पेठमापकडे रवाना होईल. रात्री 10 वाजता बाजार पुलावरती ही जाईल. तत्पूर्वी आता इथून आपण जो गोविंदगडाचा किल्ला आहे ह्या किल्ल्यावरती जगताप कुटुंबियांकडनं मानाची आरती होते. त्याच्यासाठी थोड्या वेळात इथून पालखीचं प्रयाण होऊन बांद्रे भाऊसाहेबांच्या तिथे जो होम आहे तो होम आता लावला जाईल आणि त्याच्यानंतर पालखीचं प्रयाण हे गोविंदगडावरती होईल. मग आज जमा झालेले इथे शिमगा आहे. जसे भावानी पण आता आधी सांगितलं ते शिमगा आज पूर्वी किती वर्ष जसं 8व्या दशकापासून सांगितलं की हे देवीचं काम चालू आहे. आणि आमच्या घरी मी स्वतः 100 वर्ष बघतो. माझ्या वडिलांची वय 90 वर्ष होती आणि वाढून गेले. काय मी इथे येते. त्याच्या आधी आमचे काका होते, आजोबा होते, पणजोबा होते. त्या काळातसुद्धा इथं पालखी आलेली आहे. आणि जुन्या लोकांनी ही हिंदू मुस्लिम एकता ठेवून इथे पालखीला इथं मान देऊन इथे येऊन इथे तिची ओटी भरून ती हमेशा जशी जाती आणि ती सध्या आम्ही अजूनपर्यंत चालू ठेवलेली आहे. आणि इथं पालखी येते, लोक येतात आणि तसा ओटी निघते आणि सन्मानाने इथून ती परत जाते. आणि ही पालखी येणं ही हिंदू मुस्लिम लोकांसाठी एक मिसाल आहे. आणि ह्याच्याबद्दल मी हे सांगेन की लोकांनी ह्याबद्दल विचार केला पाहिजे की आज पॉलिटिकल इश्यू होतात आणि लोक आपसा देश झगडं करतात. तर त्याबद्दल इथं येऊन लोकांनी बघा हे गोलकोटची शिमगा येऊन बघा की गोलकोटच्या शिमग्यात कसे लोक येऊन मिळतात, एकामेकाशी मिळतात, एकामेकाच्या गळे लागतात. हिंदू मुस्लिम हे सर्व भावना विसरून एकामेकाच्या गळे लावून हे शिमग्याचं जो सण आहे त्याला पूर्ण करतात. तर कसं ना मित्रांनो, शिमगोत्सवाला आपल्याकडे बरेचसे आपले मित्रमंडळ येत असतात. मागच्या वर्षी देखील 1-2 जण आलेले आणि ह्या वर्षी आपला मित्र रोहित देखील आलेला आहे. बघू शकता त्याचं देखील यूट्यूब चॅनल आहे. कसं आहे ना, मागच्या वेळेला आम्ही म्हणजे 1-2 दिवस आधीच आडूरचा संकासूर अर्थात आगीतून धावणारा संकासूर तो मित्रांनो बघण्यासाठी खास चिपळूणवरून गुहागरला गेलो होतो. त्यावेळेला आपलाच मित्र त्यावेळेला आपल्याला भेटला आणि त्याने तिकडची आपल्याला बरीच अशी माहिती दिली. त्यामुळे त्याला म्हटलं की तू देखील आमच्याकडे शिमगोत्सवाला यायलाच पाहिजे आणि तो मान ठेवून मित्र आज आलेला आहे. तर एकंदरीत काय सांगशील रोहित, म्हणजे चिपळूणचा शिमगोत्सव तुला कसा वाटतोय? खरंच म्हणजे असं वेगळंच असं एक फील येतं. कारण शिमगा म्हटल्यावरती सगळे आपण कोकणकर एकदम फुल जोशमध्ये असतो. बरोबर. त्यातलं जर ह्याच्यात शिमगा असेल चिपळूणचा तर मग अजूनच खूप वेगळं असतं. कारण आता जवळजवळ 3 ते 4 वर्ष मला यायला नाही मिळालं चिपळूणच्या शिमग्याला, पण आता आलो जरा खूप छान वाटतं जरा. ओके. आणि इकडे देखील बघू शकता मित्रांनो निखिलचं एकदम जोरदार पद्धतीने काम चालू आहे व्हिडिओ करण्याचं. चला आणि पालखी बघा, आता ढोलचा आवाज येतो ना, आता पालखी देखील पुढे गेलेली आहे. जास्त वेळ घेत नाही, पटकन आपण पुढे जाऊया. तर मित्रांनो तुम्ही आता होम बघितला असालच, आत्ताच होम लागला आणि त्यानंतर जी पालखी आहे ना मित्रांनो ती आता गोविंदगडच्या दिशेने निघालेली आहे. कसं ना मित्रांनो खडखडे लाडू खातोय मी आता. आलोय कुठे ते तुम्हाला दाखवतो. बघू शकता मित्रांनो आपला मित्र रोहित त्याचं मित्रांनो हे घर आहे आणि हाच रूट आहे. ह्याच रूटने आता पालखी आहे ना तो गोविंदगडावर जाईल. बघू शकता ढोल वगैरे वाजतायत आणि नजारा बघा मित्रांनो त्याच्या घरासमोरचा जबरदस्त. अजून काय पाहिजे त्याला, वा. आणि बघू शकता मित्रांनो थोडाच वेळ इथे देखील पालखी येणार आहे आणि मग इथून हे शेवटचं घर आहे
रोहितचं आणि मग त्याच्यानंतर मग डायरेक्टली मित्रांनो पालखी आहे ना ती मग गडावर जाईल. छत्रपती शिवाजी महाराज की मित्रांनो आता आपण आलेलो आहोत बरोबर गोविंदगडावरती. बघू शकता पालखी आताच गडावर आलेली आहे आणि आता आपल्यासोबत आपला मित्र आहे जर्नी विथ निखिल. तुम्ही त्याला ओळखत असाल तर त्याच्याकडून आहे ना मित्रांनो थोडीफार या शिमगोत्सवाची आहे ना माहिती आहे ना ती देखील आपण जाणून घेऊया. मित्रांनो आता आपण आलोय ना ते किल्ले गोविंदगडावर. बाजूला तुम्ही तोफा बघू शकता आणि किल्ले गोविंदगडावर येण्याचं कारण म्हणजे श्रीदेवी करंजेश्वरी आणि रेडजाई देवीची भेट, म्हणजे ह्या बहिणींची भेट. शिमगोत्सवाची सांगता तुम्ही कोकणात वेगवेगळ्या ठिकाणी बघितले असतील पालखी भेट असते. म्हणजे काय असते, एक प्रकारे आपल्या भावा बहिणींचीच भेट असते. जसं आपण रक्षाबंधन भाऊबीजेच्या निमित्त भाऊ बहीण एकत्र येतो ना, त्याचप्रमाणे देवदेवता आहेत ना ते शिमग्यात एकमेकांच्या भेटी घेत असतात. त्याच पद्धतीचा शिमगोत्सव आपल्याला कोकणात पाहायला मिळतो चिपळूण सारख्या ठिकाणी. म्हणजे श्रीदेव सोमेश्वर आणि श्रीदेवी करंजेश्वरी इकडे आहेत त्या पालख्या आणि ह्या रेडजाई देवीच्या भेटीला त्या आलेल्या आहेत. मित्र आता आपण होतो बरोबर गोविंदगडावरती आणि बघू शकता पालखी आता निघालेली आहे पेटमापच्या दिशेने. बरोबर पेटमापमध्ये पोहोचण्यासाठी माझ्यामध्ये खूप रात्र होते, जवळजवळ 10, 11, 12 पण वाजतात. सो कदाचित तो ब्लॉग आपण दुसरा करू किंवा मग ह्यामध्ये ॲड करू, बघू कसं होतं ते. कारण कसं ना मित्रांनो व्हिडिओची लेंथ ही मोठी होता कामा नये आपली, हा आपला टार्गेट आहे. व्हिडिओ जास्त झाला तरी चालतील. सो आता बघू शकता मित्रांनो दोन्ही पालख्या पेटमापच्या दिशेने आता निघालेल्या आहेत. तर मित्रांनो आता आपण ह्या व्हिडिओचं एंड करतोय, कारण जवळजवळ माझ्या मते 12 का 13 मिनिटाच्या वर गेलेली आहे आपली ही आजची व्हिडिओ. आणि आता आपण आहोत बरोबर गोविंदगडावरती आणि आता इथून मित्र पालखी आहे ना की आता पेटमापच्या दिशेने निघालेली आहे. तो पार्ट आपण दुसरा पार्ट करूया त्या व्हिडिओचा, जेणेकरून तुम्हाला व्यवस्थितरित्या हा जो मित्रांनो शिमगोत्सव आहे ना तो पाहता येईल. तर मित्रांनो आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली? व्हिडिओ म्हणजे आतापर्यंत आपण या पहिल्या पार्टमध्ये पालखी मंदिरातून निघाली ते गोविंदगडावर आली तिथपर्यंत त्या सर्व काही गोष्टी या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या आहेत. ह्या सर्व गोष्टी तुम्हाला कशा वाटल्या तुम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि हो मित्रांनो अजून देखील व्हिडिओचे पार्ट येणार आहेत, त्यामुळे सर्व पार्ट पाहायला मित्रांनो अजिबात विसरू नका. बोला कर्जाबाईच्या नावानं सांग भलं.